हाय, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एखादी ईमेल सर्व्हिस कशा पद्धतीने प्रॉपरली कॉन्फिगर करतो हे बघणार आहोत। आता पहिल्यांदा एक सिनॅरिओ समजून घ्या। आपल्याकडे एखादा कस्टमर ज्यावेळेला येतो त्याला आपण त्यांना ईमेल सर्व्हिस प्रोव्हाइड देतो। मग ही ईमेल सर्व्हिस आपण आपल्या सर्व्हरला कॉन्फिगर करत नाही। आता याचं बेसिक रिझन काय आहे? कारण जर ईमेल सर्व्हिस जर आपण आपल्या स्वतःच्या सर्व्हरला जर कॉन्फिगर केली तर आपल्या सर्व्हरची स्पेस वेस्टेज जाईल, म्हणून ती सर्व्हिस आपण आपल्या सर्व्हरला कधीच कॉन्फिगर करत नाही। त्याच्याऐवजी ती ईमेल सर्व्हिस आपण जोहोला कॉन्फिगर करतो। मग ती सर्व्हिस कशा पद्धतीने कॉन्फिगर करायची हे ह्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। मग याच्यासाठी जे आपण डेमो डोमेन नेम घेणार आहोत ते आहे my-notebook.in। पण ज्याला तुम्ही कस्टमरचे कॉन्फिगर करणार असाल त्याला ह्याच सगळ्या स्टेप्स तुम्हाला कस्टमरच्या डोमेन नेमवरती फॉलो करायचे आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या। मग आपण काय करू? आपण पहिल्यांदा गुगलला जाऊ आणि गुगलला सर्च करू जोहो ईमेल। आपल्याला पहिला ऑप्शन येईल zoho.com मेल। आपण सिक्युअर बिझनेस ईमेल याच्यावरती क्लिक करू। ज्याला ही साईट ओपन होईल त्यावेळेला आपल्याला इथं गेट स्टार्टेड विथ फ्री ॲड फ्री ईमेल वगैरे इथं आपल्याला ऑप्शन दाखवेल, पण आपल्याला इथं काय क्लिक करायचं नाही आहे। आपण डायरेक्टली साइन इनला जाऊ। साइन इनला गेल्यावरती इथं साइनअपचा फॉर्म आहे, आपण साइनअपला जाऊ। आता ह्या साइनअपच्या पेजवरती ज्याला आपण जातोय त्याला इथे 99चा प्लॅन आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। पण याच्यातला कुठलाही प्लॅन न चूज करता आपल्याला सगळ्यात खालच्या साईडला जाऊन इथे एक फ्रीवाला एक प्लॅन दाखवेल आपल्याला। तो पहिल्यांदा आहे का बघू। 399 वर्कप्लेस 99 ओके। कदाचित फॉरएवर फ्री प्लॅन हा जो काय आहे, आता हिने इथं अगदी व्यवस्थित लॉजिक लावलं। हिने फ्रीवाला प्लॅनच दाखवलेला नाही आहे, इथे मुद्दामनं दाखवताना अशा पद्धतीने दाखवलं। ठीक आहे, फॉरएवर फ्री प्लॅन आपण ह्याला साइनअप करू। ओके, मग आता बघा इथं कस्टमरच्या कंपनीचं नाव टाकायचं। ओके, आता फॉर एक्झाम्पल आता मी माय नोटबुकचे करायला म्हणून मी इथं माय नोटबुक हे त्या कंपनीचं नाव आहे असं आपण ॲज्युम करवलं। इथं कधीही कॉन्फिगर करताना, ठीक आहे, आणखीन एकदा लक्ष घ्या, इथं कधीही कॉन्फिगर करताना कंपल्सरी मोबाईल नंबरनं कॉन्फिगर करायचा। आणि इथं मोबाईल नंबर टाकताना कोणाचा टाकायचा तर कस्टमरचा मोबाईल नंबर टाकायचा, आपला मोबाईल नंबर टाकायचा नाही। आणि ज्याला आपण कंपनीचा किंवा कस्टमरचा मोबाईल नंबर टाकतोय त्याला त्या स्टाफचा टाकायचं नाही, तर त्या कंपनीचा एखादा जर ओनर असेल तर त्याचा मोबाईल नंबर ह्याच्यामध्ये टाकायचा। आणि इन व सिनॅरिओ जर मोबाईल नंबर जर अवेलेबलच नसेल तर मग आपण ईमेल ॲड्रेस वापरायचा आहे। म्हणजेच काय, पहिल्यांदा आपल्याला प्रायोरिटी कशाला द्यायची आहे? मोबाईल नंबरला। मोबाईल नंबर नसेल तर मग आपण ईमेल आय डीनं त्यांचं अकाउंट कॉन्फिगर करायचं आहे। आता इथं ईमेल आय डी टाकताना कस्टमरचा ईमेल आय डी टाकायचा आहे, आपला ईमेल आय डी अजिबात टाकायचा नाही। ठीक आहे, इथं ईमेल आय डी टाकताना कस्टमरचा टाकायचा आणि कस्टमरचा इन द सेन्स त्यांच्या कंपनीचा ऑफिशियल ईमेल आय डी टाकायचा। ठीक आहे, कारण एखादा स्टाफ जर सोडून गेला तर त्याच्यावरती सगळे ईमेल जातील, त्यामुळे तसं न करता कंपल्सरी कंपनीचा ऑफिशियल ईमेल आय डी टाकायचा। मग मी पहिल्यांदा मी कुठल्या ईमेल आय डीला लॉग इन आहे पहिला ते बघतो, जेणेकरून मला सोपं जाईल। ओके, माझा ईमेल आय डी इथं आहे। आता इथं डेमोसाठी मी माझा ईमेल आय डी घेतो, पण हा ईमेल आय डी आपल्याला कस्टमरचा घ्यायचा आहे। ओके, इथं आपण कस्टमरचा ईमेल आय डी टाकला। हा कस्टमरचा ईमेल आय डी आपल्याला त्यांच्याकडून व्हॉट्सअपला आहे असा मागून घ्यायचा आहे, लक्षात घ्या। ठीक आहे, हा आपण ईमेल आय डी कस्टमरकडून मागून घेतला, इथं टाकला। ठीक आहे, इथं हा एक रँडम
युजर नेम पासवर्ड म्हणजे पासवर्ड तो जनरेट करेल. आपल्याला काय काम करायचं आहे, तर हा पासवर्ड मी ते एक पेज करतो, जोहो ईमेल लॉग इन डिटेल्स, असे आपल्याला कुठेतरी हे डिटेल्स प्रिझर्व करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. ईमेल आय डी हा आहे, आणि पासवर्ड हा आहे, कारण हे डिटेल्स आपल्याला कस्टमरला नंतरनं द्यावे लागतील. ओके. आपण काय केलं, आणखीन एकदा बघा, नाव टाकलं, ईमेल ॲड्रेस टाकला, पासवर्ड टाकला, आणि आपण साइनअपवरती क्लिक करू. मग हा जो काय आपण ईमेल आय डी टाकलेला आहे याच्यावरती त्यांनी आता एक OTP पाठवला आहे. आपल्याला तो OTP चेक करावा लागेल. त्यासाठी आपण आपल्या अकाउंटला लॉग इन करून OTP बघू. ओके. हा तो OTP आहे, हा कॉपी करू आणि आपण ह्याला व्हेरीफाय करू. ओके. आता आपण जोहोच्या ॲडमिन कन्सोलला अगदी सक्सेसफुली लॉग इन झालो आहे, पण आपलं अजून कुठल्याही पद्धतीने कॉन्फिगरेशन्स पूर्ण झालेले नाही आहेत. मग आपण काय काम करूया, सगळ्या स्क्रीन्स अगदी प्रॉपरली वाचून बघूया. वेलकम टू जोहो मेल. यू कॅन यूज अ डोमेन यू ऑलरेडी ओन or purchase a new domain. Okay, choose a preference to continue your account setup. आता आपल्याला ऑलरेडी एक डोमेन नेम आहे म्हणून आपण हा ऑप्शन चूज करणार, ॲड अँड एक्झिस्टिंग डोमेन. ओके. आपण ह्याला ॲड नाववरती क्लिक करू. ओके. आता हे जे काय डोमेन नेम आहे मी ह्याला मुद्दाम ना ओपन इन न्यू वेब करतो, आणि हे माझं डोमेन नेम आहे, ह्याला आपण कॉपी करू आणि ह्याला ते आपण पेस्ट करू. ठीक आहे. www.my-notebook.in हे आपलं डोमेन नेम आहे. प्रोव्हाइड युअर ऑर्गनायझेशन नेम. आता त्या कंपनीचं नाव टाकायचं. आता इथं आपण ॲझ्युम करूया की आपल्या कंपनीचं नाव हे आहे. इंडस्ट्री टाईप जी त्यांची असेल ती ह्याच्यातून प्रॉपरली आपण घेऊया. आपली जी आहे ती IT आहे. ओके. आपण डोमेन नेम टाकलं, आपण आपल्या कंपनीचं नाव टाकलं, आणि आपण कुठल्या सेक्टरमध्ये काम करतो आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड केलं, आणि आपण ह्याला ॲड नाववरती क्लिक करूया. कॉंग्रॅच्युलेशन्स, युअर डोमेन my-notebook.in ॲडेड सक्सेसफुली. यू नीड टू प्रूव्ह दॅट यू ओन दिस डोमेन. आता आपल्याला आपलं जे काही डोमेन आहे ते आपल्याला व्हेरीफाय करायला लागेल की हे आपलंच आहे, म्हणून आपण ह्याला काय करू, प्रोसीड टू डोमेन व्हेरिफिकेशनवरती क्लिक करू. ओके. आता डोमेन व्हेरिफिकेशनच्या ह्या पेजला आल्यावरती इथे तो काय म्हणतो आहे, ॲड अ TXT रेकॉर्ड इन द DNS. ओके. ओके. म्हणजेच काय, आपल्याला एक TXT रेकॉर्ड ॲड करायचा आहे. ओके. ओके. मग आपण काय काम करू, आपण आपल्या ह्याला जाऊ. इथं मी काही गोष्टी मिनिमाइज करतो जेणेकरून आपल्याला व्ह्यू अगदी प्रॉपरली दिसेल. याही गोष्टी मी मिनिमाइज करतो. इथं आपल्याला हॉस्टिंग अँड DNSचं ऑप्शन आहे. ह्या हॉस्टिंग अँड DNSमध्ये आपल्याला इथं DNSमध्ये जायचं आहे. आता याच्यामध्ये बाय डिफॉल्ट एक MX रेकॉर्ड असेल. हे MX रेकॉर्ड आपल्याला पहिल्यांदा डिलीट करायचं आहे. बाय डिफॉल्टचं जे DNS रेकॉर्ड आहे रिमूव्ह सिलेक्ट केलं आणि आपण ह्याला रिमूव्ह करू. त्याच्यानंतर ना आणखीन एक असेल SPF रेकॉर्ड. ठीक आहे. SPFचे जे काही रेकॉर्ड आहे ते देखील आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. आपण याला रिमूव्ह केला. ठीक आहे. आणखीन याच्यामध्ये हे जे बेसिकली एक रेकॉर्ड आहे, ठीक आहे, कुठलं क्वारंटाईन, ठीक आहे, हे जे काही ओके डोमेन की आयडेंटिफिकेशन SPF पूल हे देखील आपण डिलीट मारायचं आहे. ओके. मग तिन्ही रेकॉर्ड्स आपले डिलीट झाले. कुठले कुठले, एक डिमरॅक, एक मेल आणि एक SPF.
आपण काय काम करू, इथे वरती येऊन आपल्याला हे अपडेट करायचे आहेत. ओके, हे आता आपले सेटिंग अपडेट झाले. म्हणजे आता ह्याच्यामधले 3 रेकॉर्ड्स डिलीट झाले, एक MX, एक डोमेन कीचं आणि एक SPF रेकॉर्ड डिलीट झाले. आता आपल्याला हिने काय सांगितलं की लॉग इन टू युअर DNS, एक TXT रेकॉर्ड ॲड करा. ओके, आपण इथे येऊ ॲड अ रेकॉर्ड. ह्या रेकॉर्ड टाईपच्या ड्रॉपडाऊनमधून आपल्याला इथून TXT ऑप्शन घ्यायचा आहे. आपण TXT ऑप्शन घेतला. ठीक आहे, त्याच्यानंतर ना TXT होस्टनेम एक तरी ब्लँक ठेवा किंवा @ लिहा. आता इथं आपल्याला काय लिहायचं नाही, ब्लँक ठेवायचं आहे. आणि इथे हे आपल्याला आपली व्हॅल्यू प्लेस करायची. बघा इथं आपण टाकले, दुसरी व्हॅल्यू ब्लँक आहे, तिसरी व्हॅल्यू ब्लँक आहे आणि फक्त TXT रेकॉर्डला आपण आपली व्हॅल्यू ॲड केली. आपण ह्याला ओकेमध्ये क्लिक करू. ओकेमध्ये क्लिक करून झाल्यानंतर ना इथे कंपल्सरी अपडेटवरती क्लिक करायचं, अन्यथा हे चेंजेस ॲप्लाय होणार नाहीत. अपडेट. ओके, हे चेंजेस आपले ॲप्लाय झाले. आपण हे रेकॉर्ड ॲड केलेलं आहे. आपण ह्याला व्हेरीफाईड TXT रेकॉर्डवरती एकदा क्लिक करू. ओके, आता तो काय म्हणतोय, यू हॅव नाव व्हेरीफाईड युअर डोमेन ओनरशिप. आपण आपली डोमेन ओनरशिप व्हेरीफाय केलेली आहे. यू आर द सुपर ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ दिस ऑर्गनायझेशन. क्रिएट युअर डोमेन बेस्ड ईमेल ॲड्रेस. आता त्यांना जो काय ईमेल ॲड्रेस एक्सपेक्टेड आहे, हे जे काही अकाउंट आहे ज्या ईमेल आयडीने आपण लॉग इन केले ते याचा सुपर ॲडमिनिस्ट्रेटर आहे. ठीक आहे, म्हणून ह्याच्यामध्ये ज्यावेळेला मी नोट्स आपण ह्याच्यामध्ये लिहून घेते, हा जो आहे हा कोण आहे, हा सुपर ॲडमिनिस्ट्रेटर आहे. ठीक आहे, म्हणजे जर काही विसरलं तर ह्याच्यातून आपण रिसेट करू शकतो. आता हे कंपनीचा पहिला ईमेल आय डी जो क्रिएट करायचा आहे तो इथं आपण क्रिएट करू. शक्यतो आपण हा जो आहे ह्याला आपण त्यांना जो एक्सपेक्टेड आहे तो बेसिकली आपण इथं टाकतो आहे. पण इथं आपण ॲज्युम करूया की आपल्याला एक ईमेलचा एक ईमेल आय डी पाहिला, म्हणून आपण काय केलं, email@my-notebook.in हा सुपर ॲडमिनिस्ट्रेटर आहे, हे लक्षात ठेवा. आपण हा ईमेल आय डी क्रिएट करू. ओके, हा आपला ईमेल आय डी क्रिएट झाला. ओके, एक ईमेल आय डी पहिल्यांदा आपण क्रिएट करून घेतला, बाकीचे नंतर ना आपण एक ईमेल आय डी सगळे क्रिएट करू शकतो. ठीक आहे, आपण ह्याला प्रोसीड टू सेटअप ग्रुप्सवरती क्लिक करू. त्याच्यानंतर आपल्याला ग्रुप्स काय क्रिएट करायचे नाही आहेत, त्यामुळे आपण प्रोसीड टू DNS मॅपिंगला क्लिक करू. आता ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची आहे. आपल्याला आपल्या सर्व्हरला जाऊन आपल्याला हे 3 रेकॉर्ड्स सेटअप करायचे असतात. कुठले MX, 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 MX2 आणि MX3. ओके, आपण काय काम करू, आपल्याला DNSला जायचं आहे. ओके, आपल्याला आपल्या इथे जायचं, ॲड अ रेकॉर्ड, इथं MX घ्यायचं, इथं MX घ्यायचं. त्याच्यानंतर ना हॉस्टला @ टाकायचं आहे. इथं हॉस्टला जिथे डोमेन नेम आहे तिथे @ टाकायचं आहे, पण आपण ते एम्प्टी ठेवलं तरी चालते. आपण ह्याला कॉपी करू, व्हॅल्यू ही व्हॅल्यूमध्ये पेस्ट केली आपण. त्याच्यानंतर त्याची प्रायोरिटी 10 सेट करायची आहे. इथं आपण प्रायोरिटी जी आहे ती आपण 10 सेट केली. ठीक आहे, इथं बघूया MX हे आणि 10, MX हे आणि 10 आपण ह्याला ॲड करू. पहिलं रेकॉर्ड आपलं ॲड झालं. आपण अजून 2 रेकॉर्ड्स ॲड करायचे आहेत. इथं सेकंड रेकॉर्ड सेटअप करायचं आणि ह्याची व्हॅल्यू आपल्याला 20 ठेवायची आहे. पुन्हा आणखीन एक MX रेकॉर्ड आपण ॲड केला, इथे ही व्हॅल्यू टाकली आणि इथून 20 चूज केला. आता आपण ओके. इन द सेम वे तिसऱ्या रेकॉर्डला आपल्याला प्रायोरिटी 50 सेट करायची आहे. आपण इथून पुन्हा एक रेकॉर्ड ॲड करू, MX रेकॉर्ड, ही व्हॅल्यू आणि 50. ओके, 3 रेकॉर्ड्स आपले ॲड झाले. आपण काय करू, इथून ह्याला अपडेटवरती क्लिक करू. आपले सगळे रेकॉर्ड्स अपडेट झाले.
ते एकदा व्हेरीफाय करून MXचे तिन्ही रेकॉर्ड जे दाखवत आहेत हे तिन्ही रेकॉर्ड्स आपण ॲड करून घेतले. आपण आता इथं व्हेरीफाय ऑल रेकॉर्ड्सवरती क्लिक करायचं. ओके, आपल्याला ओके. आता MX रेकॉर्ड्स फक्त आपल्याला ॲड करायचं नव्हते तर आपल्याला SPF रेकॉर्ड पण ॲड करायचं आहे. मग SPF रेकॉर्डला रेकॉर्ड टाईप MX आपल्याला काम काय करायला लागेल, ॲड रेकॉर्ड. ओके, इथे काय सांगितले, TXT घ्यायचं आहे. इथून आपण TXT घेतला @ आणि SPF याला आपण ॲड करू. अपडेट, हे SPF झालं. आता आपण आणखीन एक TXT रेकॉर्ड ॲड करू. TXT इथं आपण टाकलं, डोमेन नेमला ही व्हॅल्यू टाकली आणि डोमेन कीला आपण ही व्हॅल्यू टाकतो. ओके, आणि आपण याला ॲड करू. अपडेट. ओके, आता आपल्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये ॲड झाल्या. आपण इथे येऊन एकदा व्हेरीफाय होतात का बघूया. ओके, TXT झालेली आहे. MX रेकॉर्ड्स वगैरे अजून झालेले नाही आहेत. ठीक आहे, आपण फक्त काय काम करू की, कारण ह्याला आता मगाशी त्याने जसा मेसेज दाखवला ह्याला काही वेळ लागतो आहे. यू मे हॅव टू वेट फॉर 30 minutes to 1 day फॉर प्रोपोगेशनसाठी, पण तेवढा वेळ लागत नाही ॲक्च्युली. ठीक आहे, आपण इथं टाकलेलं आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, 1-2 मिनटं वाट बघू आणि पुन्हा एकदा व्हेरीफाय करू. ओके, आता आपल्याला ह्या गोष्टी इथं सेट झाल्या, इथं व्हेरीफाय झालं की इथं सगळीकडं टिकमार्क येते. ओके, मग इथं टिकमार्क आल्यावरती आपण नेक्स्ट स्टेपला जाऊ शकतो. मी एकदा फक्त पुन्हा एकदा व्हेरीफाय करतो. ओके, आपल्याकडून तर झालेलं आहे. आपण काय करू, हे काही वेळ लागेल. इथं आपल्याला आता तेवढा वेळ नाही की आपण इथं हे चेक करू, म्हणून आपण काय काम करू, प्रोसीड टू ईमेल मायग्रेशनला करू. आपल्याला जर ऑलरेडी आता हे डाटा मायग्रेशन म्हणजे काय, जर आपल्याला जर अगोदरचे त्यांचे ईमेल जर कुठून जर घ्यायचे असतील तर आपण डाटा मायग्रेशन करू शकतो. पण आपण शक्यतो ही स्टेप कधी करत नाही. आणि समजा जर कधी करायचीच असेल तर ह्याच्यासाठी मी एक सेपरेटली व्हिडिओ तयार करेन, पण सध्या याची आपल्याला गरज नाही आहे. नेक्स्ट स्टेपला जाऊ आपण. मोबाईल ॲपनं आपल्याला कनेक्ट करायचं असेल तर आपण इथून कनेक्ट करू शकतो. याच्यासाठी देखील मी एक सेपरेट व्हिडिओ करतो आहे मोबाईलच्या ईमेल अकाउंटसाठी. आणि प्रोसीड टू सेटअप कंप्लीशन. युअर सेटअप इज कंप्लीट, यू आर नाव रेडी टू बिगिन युअर जर्नी विथ झोहो. म्हणजे आता आपले सगळे गोष्टी व्यवस्थित प्रॉपरली कॉन्फिगर झालेल्या आहेत. ओके, आपण ॲडमिन कन्सोलला जाऊ. ओके, आता इथं ईमेल ज्याला आपण ॲड करून होतो आहे, ठीक आहे, त्याला एक ईमेल आपल्याला कंपल्सरी पाठवून बघायचा. मग आपण काय काम करू, इथे गेलो आपण. बरं, ठीक आहे, इथून आपण हा ईमेल आय डी, हा लॉग इन डिटेल्स आहेत हे कस्टमरला द्यायचे सगळे. ओके, आणि वाटल्यास जोहोच्या मेलला जाऊ आपण. ओके, इथून मी एक नवीन एक ईमेल कंपोज करतो आहे. ओके, आता मी मुद्दामनं माझ्याच ईमेल आय डीला एक मेल पाठवून घेतो जेणेकरून रिसीव्ह होते का ते आपल्याला बघायचं आहे. आपण हा ईमेल आय डी कॉपी करू, टूला पेस्ट करू, याला इथं म्हणून टेस्ट ईमेल. ओके, आणि इथं लिहायचं टेस्ट ईमेल
कंटेंट आणि आपण ह्याला एकदा सेंड करून बघू. पहिला ह्यांच्या सेट आयटम्समध्ये गेला काय गेला आहे. आपण इकडे येऊ, आपण एकदा रिफ्रेश करू. ओके, हा जोचा ईमेलचा ह्याचा आहे, इथं आपल्याला ह्याचा येतो का बघा. ठीक आहे, इथं माय नोटबुकवरून टेस्ट ईमेलचा कंटेंट आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आउटगोईंग ईमेल्सला तर काय प्रॉब्लेम नाही आहे. आता आपण इकडून तिकडे जातात का एकदा बघूया. ह्याला आपण रिप्लाय करूया. ठीक आहे, थँक्स फॉर सेंडिंग मी ईमेल रिमाइंडर असं मी काहीतरी लिहिलं. ह्याला आपण सेंड करू. आता इकडून तो गेलेला आहे. ह्याच्या सेंटमध्ये आहे का बघू. ह्याच्या सेंटमध्ये आहे. आता आपण काय काम करू, आपलं जोहोच्या ह्याला येऊन आपल्या इनबॉक्समध्ये तो येतोय का ते बघूया. ठीक आहे, रिफ्रेश केल्यावरती आपण इथं क्लिक करू आणि इथं आपल्याला तो कंटेंट आलेला आहे. थँक्स फॉर सेंडिंग मी ईमेल रिमाइंडर. म्हणजे आउटगोईंग देखील प्रॉपरली जातात आणि इनकमिंग देखील प्रॉपरली येतात. ह्या सगळ्या गोष्टी करून बघायच्या. म्हणजे कस्टमरचे ईमेल्स क्रिएट करायचे, कॉन्फिगर करायचं आणि त्याच्यावरनं आउटगोईंग आणि इनकमिंग मेल येतो का हे प्रॉपरली बघायचं आणि मग हे प्रॉपरली कॉन्फिगर झाले असं समजायचं. आणि त्याच्यानंतरनं हे डिटेल्स कस्टमरला कंपल्सरी सेंड करायचं. आणि ह्याच्या खालच्या साईडला रजिस्टर्ड मोबाईल नंबर कुठला आहे ते एकदा बघून घ्यायचं. आणि तो इथे कस्टमरचा ज्या नावानं कुठल्या तर नंबरनं जे आपण घेतलेला असेल तो इथे प्रॉपरली लक्षात ठेवायचं. कारण ह्या डिटेल्स समजा त्यांनी पासवर्ड विसरले किंवा काय विसरले तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार असतात. त्यामुळे ह्या गोष्टी कंपल्सरी कस्टमरला सेंड करायच्या आणि त्यांना सांगायचं की ह्या डिटेल्स तुमच्याकडं कायमस्वरूपी सेव्ह करा. ठीक आहे, ह्या डिटेल्स आपण आपल्याकडं पण सेव्ह करतो आहे, पण कंपल्सरी त्यांना सांगायचं की तुम्ही तुमच्याकडं पण सेव्ह करा म्हणून. ओके, तर अशा पद्धतीनं आपण जोहोची ईमेल सर्व्हिस ही अगदी व्यवस्थितरित्या आपण प्रॉपरली कॉन्फिगर करतो आहे. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या समजलेला असेल. काही शंका असल्यास मला कधीही फोन करा, मला तुम्हाला मदत करायला आवडेल. थँक्यू व्हेरी मच.